त्यानंतर आज महत्वाचा आणि पुढचा कलम पाहायचा आहे कोणता, तर राष्ट्रपतींची शपथ. ओके, किती कलमात आहे राष्ट्रपतींना शपथ? राष्ट्रपतींना शपथ कोणत्या कलमानुसार दिली जाते? कलम 60. राष्ट्रपतींना काय केलं जाते? शपथ दिली जाते. राष्ट्रपतींना शपथ कोण देतं रे बरो? शपथ दिली जाते. कलम 60 नुसार राष्ट्रपतींना शपथ दिली जाते. राष्ट्रपतींना शपथ देण्याचं काम कोण करतं? कोण शपथ देतो? कोण देतो? सरन्यायाधीश. सरन्यायाधीश शपथ देतात. आणि आताचे जे राष्ट्रपती आहे भारताचे सध्या 15वे राष्ट्रपती, हा पॉइंट लिहून ठेवा. भारताचे सध्या 15वे राष्ट्रपती आहेत. कितवे? 15वे राष्ट्रपती आहे द्रौपदीताई मुर्मू. 15वे राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू हे आहे. या 15व्या राष्ट्रपतींना शपथ दिली. या सरन्यायाधीशाचं नाव काय आहे? 15व्या राष्ट्रपतींना ज्यांनी शपथ दिलेली आहे त्या सरन्यायाधीशांचं नाव काय आहे? ओके, बीएमसी पेपर झाला 68 बरोबर सर, क्या बात आहे माझ्या वाघा. ओके, भारताचे सध्या 15वे राष्ट्रपती आहेत. यांना शपथ देण्याचं काम कुणी केलेलं आहे? कुणी केलं? यांनी काय नाव यांचं? रमन्ना. कुणी? रमन्ना नावाच्या व्यक्तीने केलेलं आहे. उदय ललित हे 49वे न्यायाधीश आहे. चंद्रचूड 50वे न्यायाधीश आहे. आणि त्यानंतरला 51वे संजीव खन्ना आणि हे 48वे रमन्ना. उदय ललित आणि डी.वाय. चंद्रचूड आणि संजीव खन्ना या तिघांनाही शपथ देण्याचं काम यांनी केलेलं आहे. राष्ट्रपती आणि सरन्यायाधीश या आपापसात शक्ती आदला बदल करतात. राष्ट्रपती आणि सरन्यायाधीश. सरन्यायाधीशांना शपथ राष्ट्रपती देतात आणि राष्ट्रपतींना शपथ कोण देतं? सरन्यायाधीश देतात. इथपर्यंत आपण पाहिलं होतं. त्यानंतर कलम 61 राष्ट्रपतींचा महाभियोग. चला, मोस्ट आयएमपी क्वेश्चन आहे. राष्ट्रपतींवर महाभियोग खालीलपैकी कोणत्या कलमाने लावला जातो? राष्ट्रपतींवरती महाभियोग खालीलपैकी कोणत्या कलमाने लावला जातो? असा क्वेश्चन आपल्याला वारंवार यांना इथे विचारलेला आहे. हो, रमन यांना शपथ रामनाथ कोविंद यांनी दिली. अगदी बरोबर भावा. ओके, कारण द्रौपदीताई मुर्मू येण्याच्या आधी रमन्ना हे पदावर होते. ओके, महाभियोग काय म्हटलंय? कलम 61 नुसार राष्ट्रपतींवर महाभियोग लावला जातो. महाभियोग ही तरतूद भारताने कोणत्या देशाकडनं घेतली? याचा स्रोत आहे युएसए म्हणजे अमेरिकेकडनं घेतलेली आहे. युएसए म्हणजे काय? अमेरिका. महाभियोगाची तरतूद भारताने कोणत्या देशाकडनं घेतली? अमेरिका. राष्ट्रपतींच्या 3 तरतुदी वेगवेगळ्या आहेत. एक, राष्ट्रपतींची पहिली तरतुदी. राष्ट्रपती हे पद भारताने कोणत्या देशाकडनं घेतले? राष्ट्रपती पदाची तरतूद भारताच्या संविधानाच्या कलम 52 मध्ये आहे. कलम 52 नुसार एक राष्ट्रपती असेल. राष्ट्रपती या पदाची तरतूद. सर आपल्या बॅचचा खूप फायदा होत आहे सर मला, कारण मला सर्व पेपरला मला 75+ मार्क पडत आहे. क्या बात आहे माझ्या वाद. राष्ट्रपती पद भारताने ब्रिटन नावाच्या देशाकडनं घेतलेलं आहे. कुठून? ब्रिटन नावाच्या देशाकडनं. त्यानंतरला राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत म्हणजे कलम 55. निवडणुकीची पद्धत ही कुठून घेतली आहे? कलम 55 मध्ये ही घेतली आहे आयरिश नावाच्या देशाकडनं. आयरिश नावाच्या देशाकडनं. ओके, हळू घेतो थोडा, काही टेन्शन नाही. कलम किती आहे? 55 मध्ये आहे. हे कुठे आहे? कलम 52 मध्ये आहे. आणि त्यानंतरला राष्ट्रपतींचा महाभियोग. महाभियोग कोणत्या कलमामध्ये? आता सांगितलंय तुम्हाला. कोणत्या कलमामध्ये? कलम 61 मध्ये. काय झालं रे? ओके, महाभियोग कुठे? कलम 61 मध्ये. आणि हा महाभियोग कुठून घेतलाय? अमेरिकेकडनं घेतलेला आहे. अमेरिका. अमेरिका म्हणजेच काय? युएसए, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका कलम 61 मध्ये. या तिन्ही पॉइंट लक्षात ठेवायच्या. राष्ट्रपती पद ब्रिटन, निवडणुकीची पद्धत आयरिश आणि महाभियोगाची पद्धत अमेरिकेकडनं घेतलेली आहे. आता बघा, राष्ट्रपतींवर महाभियोग कोण लावतं? राष्ट्रपतींवर महाभियोग कोण लावतं? कोण लावतं रे महाभियोग? संसद. राष्ट्रपतींवर महाभियोग कोण लावतं? संसद लावते. संसदेच्या कोणत्याही सभागृहात प्रथम ठराव पारित होणं गरजेचं आहे. लोकसभेत झाला तरीही चालतो किंवा राज्यसभेत झाला तरीही चालतो. उपराष्ट्रपतींना जर पदावरून दूर करायचं असेल तर त्यासाठी बघा, उपराष्ट्रपतींना जर पदावरून दूर करायचं असेल तर त्यासाठी ठराव सर्वात प्रथम
सर्वात प्रथम त्यासाठी ठराव राज्यसभेतच मांडला जातो. पण राष्ट्रपतींना जर पदावरून दूर करायचं असेल तर तो दूर करण्यासाठी पहिल्यांदा ठराव लोकसभेत जर मांडला लोकसभेत, तर तो लोकसभेमध्ये एकाच 3 मताने म्हणजे विशेष बहुमताने काय झाला, पारित होणं गरजेचं आहे. मग तो राज्यसभेत जरी मांडला पहिल्यांदा तरीही चालतो. राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याचा ठराव योग कोणत्याही सभागृहात मांडला जाऊ शकतो. राष्ट्रपतींवर महाभियोग खालीलपैकी कुठे चालवला जातो, असा क्वेश्चन आपल्याला वारंवार विचारला गेलेला आहे. खालीलपैकी कुठे राष्ट्रपतींवर महाभियोग चालवला जातो? कुठं? संसदेमध्ये. आता राष्ट्रपतींवर महाभियोग लावण्याच्या आधी राष्ट्रपतींना किती दिवस आधी पूर्व सूचना दिली पाहिजे? पूर्व सूचना राष्ट्रपतींना दिली पाहिजे. आता राष्ट्रपतींवर महाभियोग लावायचा आहे, मग त्याला महाभियोग लावण्याच्या आधी कळवलं पाहिजे ना, भाऊ तोवर आम्ही असे कुठाने करावलोय, आहे का नाही, तो एवढा राडा केलाय, तो एवढ्या गपलत केलीये, तो एवढे ढापलेत आणि सरकारला धतुरा काही दिलं नाही. मग हे आहे की नाही, आता तुला कळवणं गरजेचं आहे. आम्ही तो काय करतोय, महाभियोग तिथे लावत आहे. काय करतोय? महाभियोग तिथे लावत आहे. अशी पूर्व सूचना 14 दिवस आधी दिली पाहिजे. मग आपल्याला जर क्वेश्चन विचारला राष्ट्रपतींवर महाभियोग लावण्याची पूर्व सूचना टिंब दिवस आधी दिली जाते. राष्ट्रपतींवर महाभियोग लावण्याची पूर्व सूचना ही राष्ट्रपतींना 14 दिवस आधी दिली जाते. किती? 14 दिवस. महाभियोग ही पद्धत भारताने अमेरिकेकडनं घेतलेली आहे. संसद महाभियोग लावते, पूर्व सूचना राष्ट्रपती घेते. आता लक्षात घ्या, लोकसभेत जर तो ठराव पहिल्यांदा मांडला तर तो लोकसभेत विशेष बहुमताने पारित झाला पाहिजे. ओके ओके आपल्या साधं बहुमत आपण म्हणतो. कोणत्या? साध्या बहुमतानं पारित झालं पाहिजे. याला काय म्हणतात? साधे बहुमत असे म्हणतात. साध्या बहुमताने पारित झाला पाहिजे. ओके, साध्या बहुमताने पारित झाल्यानंतर तो राज्यसभेत सुद्धा पारित होणं गरजेचं आहे. राज्यसभेत सुद्धा साध्या बहुमतानं पारित होणं गरजेचं आहे. राज्यसभेत पारित झाल्यानंतर मग काय केलं जातं? लोकसभेकडे पाठवला जातो. मग राज्यसभेत पारित झाल्यानंतर लोकसभेकडे पाठवला जातो. मग लोकसभा राष्ट्रपतींना पाठवून देईल. ओके, लक्षात येतंय ना? काय सर्वात प्रथम काय ही लोकसभा आहे, लक्षात घ्या कन्सेप्ट. ही काय राज्यसभा आहे आणि हा राष्ट्रपती आहे. ओके, आता लोकसभेत काय केलाय? साध्या बहुमताने ठराव पारित केलाय, तो राज्यसभेकडे पाठवलेला आहे. राष्ट्रपतीकडे पाठवतील का लगेच? अजिबात नाही. तुमची पूर्व सूचना द्या बुवा असं राष्ट्रपती म्हणतील का? राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी अशा ठरावास राष्ट्रपतींची पूर्व संमती लागते. हे विधान चूक आहे का बरोबर आहे? राष्ट्रपतींची पूर्व सहमती लागते, हे विधान चूक आहे का बरोबर आहे? जसं धनविधायकाला राष्ट्रपतींची पूर्व सहमती लागते, जसं अर्थसंकल्पाला राष्ट्रपतींची पूर्व सहमती लागते. ओके, IAS IPS यांची नियुक्तीला अंतिम सही राष्ट्रपतींची असते. ओके, तसं राष्ट्रपतींवर महाभियोग लावण्याची उद्देश पत्रिकेवर किंवा प्रस्ताविकेवर किंवा नमुन्यावर राष्ट्रपतींची पूर्व सहमती लागते का? अजिबात नाही. जर राष्ट्रपतींची पूर्व सहमती लागत असेल तर राष्ट्रपती देईन का सहमती? शीतलताई, राष्ट्रपती सहमती देईन का? मायवर महाभियोग लाव, काय आव बैल मुझे मार असं होईल ना ते, आव बैल मुझे मार, बरं की नाही? राष्ट्रपतींची जर पूर्व सहमती घ्यायची तर आव बैल मुझे मार असं झालं ते, म्हणजे मीच मायाबद्दल काय करवलं आहे का नाही, त्रास द्यायलो बा, मी मलाच त्रास द्यायलो बा, आव बैल मुझे मार, अशी गंमत होईल. त्यामुळे राष्ट्रपतींची पूर्व सहमती लागत नाही. मग अशा वेळेस काय करावं लागतं? लोकसभेत जर ते विधेयक प्रथम मांडलं, प्रथम ते लोकसभेत पण मांडते तर राज्यसभेत पण मांडते. जर मी लोकसभेत प्रथम मांडलं तर मला इथे काय झालंय, एकाच 3 विशेष बहुमत साध्या बहुमतानं पारित झालेला आहे. मग मी हे काय करणार? राज्यसभेकडे पाठवणार. इथे साध्या बहुमताने ते पारित होणार, राज्यसभा पुन्हा लोकसभेकडे पाठवणार. ओके, मग लोकसभा त्याची पडताळणी करणार आणि मग राष्ट्रपतींना सूचना देणार. राष्ट्रपतींना सूचना देणार किती दिवस आधी? 14 दिवस आधी राष्ट्रपतींवर सूचना देणार. आणि मग राष्ट्रपतींची सूचना दिल्यानंतर राष्ट्रपतींना लोकसभेत किंवा संसदेत किंवा त्यांच्या संयुक्त बैठकीत बोलवलं जाणार. मग त्याला त्याचं मत जाणून घेणार आणि मग ते खटला न्यायालयाकडे जाणार. तो खटला न्यायालयाकडे जाणार. लक्षात ठेवा का, राष्ट्रपतींवर महाभियोग लावण्याच्या खटल्यात न्यायालय हस्तक्षेप करतं. उद्या जर तुम्ही MPSC लिहिले तर विचारलं जाऊ शकतं, न्यायालय हस्तक्षेप करतं. काय? न्यायालय हस्तक्षेप करतो कुठं? राष्ट्रपतींच्या खटल्यामध्ये न्यायालय हस्तक्षेप करतं. मग न्यायालयामध्ये
3 न्यायाधीशांचा खटला भरला जातो. न्यायाधीशांचा काय केला जातो? खटला भरला जातो आणि मग त्या खटल्याच्या निर्णयानुसार राष्ट्रपतींना पदावरून दूर केलं जातं. हा एमपीएससीचा भाग आहे. आपल्या लक्षात एवढंच ठेवायचं काय, राष्ट्रपतींना महाभियोग कोणत्या कलमानुसार लावला जातो? पहिला मुद्दा. ओके. हस्तक्षेप म्हणजे काय सर? हस्तक्षेप म्हणजे न्यायालयामध्ये दावा टाकणे, न्यायालय निर्णय देणे. न्यायालय राष्ट्रपतीची बाजू मांडू शकतात किंवा संसदेची बाजू मांडू शकतात. कोणाची तरी एकाची बाजू मांडणं गरजेचं आहे ना. दोघांची बाजू मांडू शकते का? अजिबात नाही. एकाची बाजू मांडली तर एकाची बाजू, त्याच्या बाजून निकाल लागेल ना. ओके. न्यायालयाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे. मग बघा, सरन्यायाधीश आणि 2 ज्येष्ठ न्यायाधीश असं यांचा काय असतो? एक ज्येष्ठ न्यायाधीश आणि एक निवृत्त न्यायाधीश, अशा 3 न्यायाधीशांचा खटला असतो. ओके. कलम 61 महाभियोग आहे. महाभियोग भारताने अमेरिकेकडनं घेतलेला आहे. ढवळाढवळ राईट रे माझ्या मागे. कोण लावते? संसद लावते. मग राष्ट्रपतींवर महाभियोग प्रथम पुढे मांडला जातो, कुठेही मांडला जातो, दोन्हीपैकी. विधानसभेत अजिबात नाही, फक्त संसदेतच. पूर्व सूचना राष्ट्रपतींना 14 दिवस दिली जातील. आणि मोस्ट टाइम पॉइंट, भारतात आतापर्यंत किती राष्ट्रपती आहे? द्रौपदीताई मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत? द्रौपदीताई या कितव्या राष्ट्रपती आहेत? द्रौपदीताई या भारताच्या किती? ओके. प्रश्न होईपर्यंत ऑन ठेवतो कमेंट. प्रश्न होईपर्यंत. आता आपल्याला आज प्रश्न पण घ्यायचे, बरोबर ठेव. प्रश्न पण घ्यायचे आहे आज आपल्याला ना. आज आपलं चॅप्टर संपणार आहे. 15व्या राष्ट्रपती. ओके. आतापर्यंत 15 राष्ट्रपती झाले. 15 राष्ट्रपती झाले. या 15 राष्ट्रपतींपैकी अजूनपर्यंत कुणावरही महाभियोग लागलेला नाही. महाभियोग लागलेला नाही. अजूनपर्यंत कुणावरही महाभियोग लागला नाही. अजूनपर्यंत कुणावरही महाभियोग लागला नाही. राष्ट्रपती किती झाले? 15 झाले. अजूनपर्यंत कोणत्याही राष्ट्रपतीवर महाभियोग लागलेला नाही. क्वेश्चन विचारलंय, खालीलपैकी कोणत्या राष्ट्रपतीवर महाभियोग लागलाय? यापैकी नाही, याचं योग्य उत्तर. ओके. कोणावरही महाभियोग लागलेला नाही. हा पॉइंट क्लिअर झाला. आता लक्षात घ्या. बरोबर. ब्रिटिश गव्हर्नर भारतामध्ये होते. ओके. गव्हर्नर, नंतर ते जनरल झाले, नंतर ते भारताचे गव्हर्नर झाले, भारताचे गव्हर्नर भारताचे व्हाईसरॉय झाले. ओके. लक्षात घ्या. तर बरोबर, एक गव्हर्नर होता, ब्रिटिश गव्हर्नर. त्याचं नाव होतं लॉर्ड वॉरन हेस्टिंग. आपण त्याला वॉरन भात असे म्हणतो. लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स. 1773चा कायदा येणं आणलेला आहे बघा. लॉर्ड वॉरन हेस्टिंग. भारतामध्ये जेवढे गव्हर्नर होते बरोबर. ओके. गॅनी झेल सिंगची केली अभिषेक आपल्या इंदिरा गांधींच्या नंतर. ओके. लॉर्ड वॉरन हेस्टिंग. लॉर्ड वॉरन हेस्टिंगचा मुद्दा ऐका. लॉर्ड वॉरन हेस्टिंग हा 1772ला बंगालचा गव्हर्नर बनला आणि 1784 पर्यंत हा गव्हर्नर होता. म्हणजे किती वर्ष? तब्बल 12 वर्ष. 12 वर्ष गव्हर्नर होता. आणि या 12 वर्ष गव्हर्नर पदावर असताना बरोबर याच्यावरती काय झालंय? महाभियोग लागलेला आहे. हा सर्वाधिक काळ गव्हर्नर म्हणून ओळखला जातो. सर्वाधिक काळ गव्हर्नर. याच्यामध्ये ब्रिटनला महाभियोग लागला होता. पुढे ब्रिटन मध्ये महाभियोग लागला होता. भारतात लागला का? अजिबात नाही. ब्रिटन मध्ये याच्यावर महाभियोग लागला होता. महाभियोग लागला होता. याच्यावर महाभियोग कोणावर गेलेला आहे? आता महाभियोग खालीलपैकी कुणावर लावला जातो? महाभियोग खालीलपैकी कुणावर लावला जातो? आपल्याला एकदा क्वेश्चन विचारलाय हा. महाभियोग हा राष्ट्रपतींवर लावला जातो. राष्ट्रपतींवर. तर महाभियोग हा न्यायालयाच्या न्यायाधीशांवर लावला जातो. न्यायालयाच्या न्यायाधीश यांच्यावर लावला जातो. आपल्याला एकदा क्वेश्चन विचारला, खालीलपैकी कुणावर महाभियोग लावला जातो? उपराष्ट्रपती होणार आहे. ओके. डायरेक्ट राज्यसभेमध्ये ठराव पारित केला जातो आणि डायरेक्ट कार्यक्रम उडवला जातो. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीवर महाभियोग लावला जातो? असा क्वेश्चन विचारला गेला. ऑप्शन मध्ये राष्ट्रपती अजिबात नव्हते. ऑप्शन मध्ये होते पंतप्रधान, मंत्रिमंडळ, उपराष्ट्रपती आणि न्यायाधीश. तर न्यायाधीशांवर महाभियोग लावला जातो. राष्ट्रपतींवर जसा महाभियोग लावला जातो तसाच महाभियोग कोणावर लावला जातो? न्यायाधीशांवर लावला जातो. हा कलम 61 आपल्या डोक्यात घुसला. त्यानंतर कलम 62 आणि राष्ट्रपतींचा शेवटचा कलम. ओके. एकदा काय करायचं? सर्व कलम ओव्हरलुक करून घ्यायचे आणि पुढे जायचे.
राष्ट्रपतींच्या महाभियोगाची पद्धत तुम्हाला पूर्ण काय केली डीप मध्ये मी सांगितलेली आहे. हे डायरेक्ट काय केले वन लाईनर तुम्हाला दिलेली आहे. राज्यघटनेचा भंग झाला एकाच कारणामुळे राष्ट्रपतींवर महाभियोग लावला जातो. राष्ट्रपतींवर महाभियोग कोणत्या कारणामुळे लावला जातो? जर त्यांनी राज्यघटनेचा भंग केला तर. ओके, राज्यघटनेचे पालन केले नाही तर एकाच कारणामुळे त्यांच्यावर महाभियोग लावला जातो. तो मुद्दा काय करायचा लक्षात ठेवायचा. कलम 62. कलम 62 काय दिसते? खुर्ची दिसते, म्हणजे खुर्चीच्या संदर्भात आहे. कलम 62 काय? राष्ट्रपती यांचे पद रिक्त होणे. राष्ट्रपती यांचे काय होणे बरोबर? पद रिक्त होणे ही तरतूद कलम 62 मध्ये आहे. राष्ट्रपती यांचे पद रिक्त होणे. राष्ट्रपती यांनी आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा दिला तर राष्ट्रपतींचे पद रिक्त होते. राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कुणाकडे सोपवितात? राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कुणाकडे सोपवितात? राजीनामा कुणाकडे देतात रे? उपराष्ट्रपतींकडे देतात. उपराष्ट्रपतींकडे देतात. राष्ट्रपती यांना पदावरून दूर केले तर पदावरून दूर केले तर राष्ट्रपती यांचं पद रिक्त होतं. राष्ट्रपती यांचा मृत्यू झाला तर त्यांचं पद रिक्त होतं. राष्ट्रपती यांचा कार्यकाळ संपला, उत्तराधिकारी येईपर्यंत पदावर राहता, नंतर पद रिक्त होतं. कार्यकाळ संपला तर पद रिक्त होतं. राष्ट्रपती बाहेर दौऱ्यावर गेले किंवा आजारी पडले, बाहेर म्हणजे तिकडे नाही बाब्या, आजारी पडले तर यांचं पद रिक्त होतं. ते बाहेर गेले, आजारी पडले, त्यांचं पद काय होतं? रिक्त होतं. आपल्याला इथे दोनच क्वेश्चन महत्वाचे. क्वेश्चन नंबर 1, राष्ट्रपती आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा कोणाकडे देतात? राष्ट्रपती आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा कुणाकडे देतात? हा पहिला क्वेश्चन आपल्याला विचारला गेलाय. राष्ट्रपती आपल्या पदाचा सही लेखी राजीनामा कोणाकडे देतात? उपराष्ट्रपतीकडे देतात. आणि क्वेश्चन नंबर 2, जर राष्ट्रपती पद रिक्त झाले तर तो किती कालावधीसाठी? राष्ट्रपती पद रिक्त झाले तर उपराष्ट्रपती राष्ट्रपती बनतात. उपराष्ट्रपती हंगामी राष्ट्रपती म्हणून किती दिवसासाठी कारभार संभाळतात? राष्ट्रपती हे पद रिक्त झाले तर उपराष्ट्रपती 6 महिन्यापर्यंत हंगामी राष्ट्रपतीचा कारभार संभाळतात. 6 महिन्याच्या आत राष्ट्रपतींच्या निवडणुका घेणं कोट्य गरजेचंच आहे. 6 महिन्याच्या आत निवडणुका झाल्याच पाहिजे, नाहीतर मग कार्यक्रम अवघड होईल बाब्या, आहे का नाही? काय करायचं बा मग? आता राष्ट्रपतीच नाही ना, त्यामुळं 6 महिन्याच्या आत निवडणुका घेणे गरजेचं आहे, ते घ्यावाच लागतात. ओके, दुसरा ऑप्शन नाही. ओके, आणि जर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोघेही पदावर नसेल तर काय करायचं? जर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोघेही पदावर नसेल तर अशा वेळेस काय करायचं? कोण सांगतं रे? जर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोघेही पदावर नसेल तर अशा वेळेस काय करायचं? ओके, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोघेही पदावर नसेल तर अशा वेळेस सरन्यायाधीश पदभार सांभाळतात. कोण? सरन्यायाधीश. आणि भारताच्या असे एकमेव सरन्यायाधीश ज्यांनी राष्ट्रपती पदाचा कारभार सांभाळलाय 69 साली. सरन्यायाधीश आपल्या पदाचा कारभार सांभाळतात. सरन्यायाधीश काय नाव त्यांचं? मोहम्मद हिदायतुल्लाह. न्यायाधीश मोहम्मद हिदायतुल्लाह, महाराष्ट्राची व्यक्ती, मोहम्मद हिदायतुल्लाह. या व्यक्तीने 1969 ला राष्ट्रपती पदाचा कारभार सांभाळलेला आहे. राष्ट्रपती पदाचा कारभार ओके सांभाळ. जर तिघेही नसेल तर अशा वेळेस ज्येष्ठ न्यायाधीश आणायचा. सर्वोच्च न्यायालयातला वरिष्ठ न्यायाधीश आणला जातो. न्यायाधीश मोहम्मद हिदायतुल्लाह लक्षात ठेवा, 1969 ला राष्ट्रपती पदाचा कारभार त्यांनी सांभाळलेला आहे. आता ही महत्वाचा मुद्दा, घटना दुरुस्ती 70वी 1992 ला. 70वी घटना दुरुस्ती काय झाली आहे? 1992 मध्ये झाली आहे आणि लागू काय झाली आहे? 1 जुलै 1995 मध्ये झालेली आहे. आज तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली होती, राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेणारे व्यक्ती भारताच्या संविधानाच्या कलम 54 नुसार राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेणारे व्यक्ती, राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेणारे व्यक्ती कलम 54 नुसार निर्वाचन गण कलम 54 नुसार कोणी? निर्वाचन गण, जे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत काय करतात? भाग घेतात. यामध्ये आपण एक पॉइंट पाहिला होता,
लोकसभेचे निर्वाचित सदस्य, लोकसभेचे मुंबई पोलीसवाले पाठ करून ठेवा, निर्वाचित सदस्य. त्यानंतर पॉइंट पाहिला होता राज्यसभेचे निर्वाचित सदस्य, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य. त्यानंतर विधानसभेचे निर्वाचित सदस्य. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे सदस्य किती रे? विधानसभेचे निर्वाचित सदस्य. आणि तिसरा चौथा पॉइंट पाहिला होता किती केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा आहे? बरोबर, किती केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा आहे? किती केंद्रशासित प्रदेशात विधानसभा आहे? दिल्ली, पॉंडेचेरी आणि जम्मू काश्मीर. काय? दिल्ली, पट्ट्याहून पॉंडेचेरी आणि जम्मू अँड काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा सदस्य संख्या, विधानसभा निर्वाचित सदस्य, निर्वाचित सदस्य. आणि आता लक्षात घ्या, भारतामध्ये आहे पट्ट्याहून, भारतामध्ये 8 केंद्रशासित प्रदेश आहे. भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहे? 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. या 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 3 केंद्रशासित प्रदेशात 8 पैकी 3 मध्ये विधानसभा आहे, विधानसभा आहे. आणि ह्या विधानसभेचे सदस्य, केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेचे सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेतील, या घटना दुरुस्तीने टाकलेला आहे. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेतील. मग चला, केंद्रशासित प्रदेश सदस्य खालीलपैकी कोणत्या वर्षापासून राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत आहे? केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य कोणत्या वर्षापासून राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत आहे? दिल्ली, पॉंडेचेरी, जम्मू अँड काश्मीर. आता जम्मू अँड काश्मीर हा 2019 पासून घ्यायला लागला, पण आधी कोण होता? दिल्ली, पॉंडेचेरी होती. जम्मू अँड काश्मीर 2019 ला केंद्रशासित प्रदेश झाला आणि 2022 ला जेव्हा द्रौपदीताई मुर्मूच्या निवडणुका झाल्या तेव्हा त्यांनी भाग घेतला. ओके, पहिल्यांदा जम्मू काश्मीर. आता लक्षात घ्या, दिल्ली, पॉंडेचेरी जर क्वेश्चन विचारला केंद्रशासित प्रदेशाचे सदस्य, विधानसभे सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कधीपासून भाग घेतात? 1 जुलै 1995 पासून. कोणत्या घटना दुरुस्तीने तरतूद टाकलेली आहे? राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये केंद्रशासित प्रदेशांचे सदस्य भाग घेतील, ही तरतूद कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट केली? 70वी घटना दुरुस्ती 1992. कोणत्या घटना दुरुस्तीनं? 70वी घटना दुरुस्ती 1992. 70वी घटना दुरुस्ती सर्वांना समजली? यस या नो? 70वी घटना दुरुस्ती सर्वांना समजली? यस या नो? 70वी घटना दुरुस्ती 1992 ला झाली. 70व्या घटना दुरुस्तीनं केंद्रशासित प्रदेश राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेतील अशी तरतूद समाविष्ट केली. ही 70वी घटना दुरुस्ती कधी लागू झाली आहे? 1995 लागू झाली आहे. 70वी घटना दुरुस्ती 1995 ला लागू झालेली आहे. सगळे पॉइंट क्लिअर झाले. आता मोरला पॉइंट, राष्ट्रपतींचे पगार व भत्ते. ओके, आता भाऊला 5 लाख भेटतो. किती? 5 लाख. 5 लाख रुपये केंद्राच्या संचित निधीतून जर भाऊ कुठं बाहेर दौऱ्यावर गेला तर त्याला ते एक्स्ट्रा पैसे भेटतात. जर भाऊने अधिक महागाई वाढली, महागाई तर याला भाऊला पैसे भेटतात. महागाई वाढ, भाऊला पगाराच्या याच्या कार्यकाळाच्या दरम्यान याचा पगार कमी केला जाणार नाही, हे कलम 58 मध्ये सांगितले. पगार कमी केला जाणार नाही, याला महागाई भत्ते दिले जातील. आणि हा निशुल्क राष्ट्रपती भवनात राहील, कोणतंही भाडं न भरता. आपल्याला 50-50 हजार रुपये निशुल्क राहील. ओके, केंद्राच्या संचित निधीतून याला पगार दिला जातो. पुढला, राष्ट्रपतींचे नकाराधिकार. आता इथं जर आपण पाहिलं तर हे पॉइंट एमपीएससीचे आहे. आपल्याला फक्त 3 गोष्टी पाठ करून ठेवायच्या. राष्ट्रपतींना लागू असणारे नकाराधिकार, पूर्ण नकाराधिकार, त्यानंतर निलंबनात्मक नकाराधिकार आणि पॉकेट नकाराधिकार. आता हा गुणात्मक नकाराधिकार आपल्याला आतापर्यंत रेल्वेला जा, पोलीस भरतीला जा किंवा सरळ सेवेला जा, आपल्याला हा एवढाच क्वेश्चन विचारलेला आहे. खालीलपैकी कोणता नकार अधिकार हा भारताच्या राष्ट्रपतींना लागू नाही? गुणात्मक नकार अधिकार हा कोणत्या राष्ट्रपतींना लागू आहे? बघा, भारताच्या राष्ट्रपतींना लागू नाहीये. राष्ट्राध्यक्षांनी संसदेकडे पुनर्विचारार्थी पाठवलेले विधेयक संसदेने पूर्वीपेक्षा अधिक बहुमताने पारित केल्यास राष्ट्रपती त्यास संमती द्यावी लागते. हे आपल्याला लक्षात घालायचं नाहीये, हे आपल्याला विचारलं जाणार सुद्धा नाही. ओके, हा कोणाला लागू आहे? फक्त गुणात्मक नकाराधिकार हा फक्त कोणाला लागू आहे? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला लागू आहे. भारताच्या राष्ट्राध्यक्षाला कोणते कोणते नकाराधिकार आहे? 1,
पूर्ण किंवा शुद्ध नकाराधिकार, पूर्ण किंवा काय शुद्ध नकाराधिकार म्हणजे काय? संसदेने संमत केलेले विधायक संमती पूर्णपणे रोखून ठेवणे. आता संसदेने जर एखादं विधायक घेतलं, ही संसद आहे, संसदेने एखादे विधायक जर राष्ट्रपतींकडे पाठवले, राष्ट्रपती यांच्याकडे पाठवले, तर राष्ट्रपती या विधायकाकडे लक्षच दिलं नाही, राष्ट्रपतीने याच्याकडे लक्षच दिले नाही, हे विधायक राष्ट्रपतीने तसेच पडू दिले तर याला म्हणायचं पूर्ण नकाराधिकार. काय म्हणायचं? पूर्ण किंवा शुद्ध नकाराधिकार जो भारताच्या राष्ट्रपतींना लागू आहे. निलंबनात्मक नकाराधिकार संसदेकडे पाठवले विधायक संसदेच्या साध्या बहुमताने पारित होऊन आले तर राष्ट्रपतीला त्या सहमती द्यावी लागते. लक्षात घ्या काय मॅटर आहे. जर एखाद्या विधायक, समजा आता सुकडीचं विधायक आहे, सुकडीचं विधायक हे संसदेने तयार केलं, ही काय आपली संसद आहे, या संसदेने हे विधेयक तयार केलं, हे विधेयक संमती मिळवण्यासाठी जर आपल्याला क्वेश्चन विचारला बघा, आपल्याला कोणताही कायदा जर लागू करायचा असेल, कोणताही कायदा, तर त्यासाठी कुणाची सहमती लागते? राष्ट्रपती सहमत लागते. मग आपल्याला सुकडी वाटपाचा कायदा करायचा आहे, संसदेने तसं विधेयक पारित केलं आणि हे विधेयक संसदेने राष्ट्रपती यांच्या सहमतीसाठी पाठवलं, राष्ट्रपती यांच्या सहमतीसाठी पाठवलं. राष्ट्रपतीने काय केलं? त्या विधेयकाचा तुम्ही पुन्हा विचार करा, विधेयकाचा काय करा? पुन्हा विचार करा म्हणून काय केलंय? यांच्याकडे पाठवलेलं आहे. पुन्हा विचार करा, विधेयकाचा काय करा? पुन्हा विचार करा. आणि विचार केल्यानंतर किंवा विचार केला, दुरुस्ती केली, त्या विधेयकात दुरुस्ती केली किंवा केली नाही, हाय तसंच ते विधेयक जर राष्ट्रपतींना परत पाठवलं, हाय तसंच किंवा दुरुस्ती करून, तर राष्ट्रपतींना त्याला सहमती द्यावीच लागते. हा एमपीएससी सत्य विधानाला क्वेश्चन विचारला होता. आपल्याला फक्त निलंबनात्मक नकाराधिकार लक्षात ठेवा. ओके. त्यानंतरला पॉकेट नकाराधिकार, संसदेकडचे विधेयक तसेच आपल्या खिशात घालून ठेवणे. काय? खिशात घालून ठेवणे म्हणजे पॉकेट नकाराधिकार. भारताच्या राष्ट्रपतींना किती नकाराधिकार लागू आहेत? भारताच्या राष्ट्रपतींना 3 नकाराधिकार लागू आहे. आपल्याला एवढंच पाठ करून ठेवायचं, पूर्ण किंवा शुद्ध नकाराधिकार, निलंबनात्मक नकाराधिकार आणि पॉकेट नकाराधिकार, हे भारताच्या राष्ट्रपतींना लागू आहे. खालीलपैकी कोणता नकाराधिकार भारताच्या राष्ट्रपतींना लागू नाही? कोणता? गुणात्मक नकाराधिकार हा भारताच्या राष्ट्रपतींना लागू नाही. खालीलपैकी कोणता अधिक नकाराधिकार अमेरिकेच्या राष्ट्रपतींना लागू आहे? गुणात्मक नकाराधिकार. हे 3 तर अमेरिकेत आहे आणि हा सुद्धा आहे. ओके, अधिक मध्ये, पण हा भारतामध्ये वापरला जात नाही. भारतात हे 3च वापरले जातात. ओके. तर कलम 123 मोस्ट आयएमपी कलम आहे, कलम 123. ओके. आपल्याला क्वेश्चन विचारला तो, खालीलपैकी कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती वट हुकूम काढतात? राष्ट्रपती वट हुकूम काढण्याचा अधिकार आहे. संसदेचे एक सभागृह चालू असताना सुद्धा काढू शकतात किंवा दोन्ही सभागृह चालू असताना सुद्धा काढू शकतात. ओके. ते मोबाईल नंबर वाले आपलं काय करा, नाव आपण चेंज करून घेऊ. 97181334 तावडे ते मोबाईल नंबर काढून टाकू आणि त्या जागी काय करू, तुमचं नाव टाकून देऊ. मला व्हॉट्सअपला मेसेज करा आज. ओके. चला, काय म्हटलंय? राष्ट्रपती वट हुकूम काढू शकतात. फक्त आपल्याला पोलीस भरतीला जा, कुठं जा, वट हुकूम, पोलीस भरतीला जा किंवा तुम्ही रेल्वेला जा, सरळ सिव्हिल जा. आपल्याला एकच क्वेश्चन विचारलाय, राष्ट्रपतींचा वट हुकूम काढण्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे? कोणत्या कलमात आहे? कलम 123 मध्ये आहे. राष्ट्रपतींच्या कलमाच्या बाहेर 2 कलम पाठ करायचे. राष्ट्रपतींचे कलम पुढे 52 ते 62 मध्ये राष्ट्रपतींचे कलम आहे. याच्या बाहेर 2 कलम पाठ केले, कलम 123 आणि कलम 143. आता 143 म्हणलं का तुझ्या अंगात येईल दळीदार, बरोबर की नाही? 143 बुवा, मलोपंथी 143 बोलली होती आबे रताळ्या, तो पर्या होता का? तुला फक्त मेसेज केला 143चा, 143चा मेसेज केला म्हणजे ते तुला विचारलंय 143 नेमकं कोणतं कलम आहे. ओके. तर काय म्हटलंय? कलम 123 राष्ट्रपतींना वट हुकूम काढण्याचा अधिकार. ओके, हा पॉइंट क्लिअर झाला. राष्ट्रपतींचा वट हुकूम काढण्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे? 123 मध्ये आहे. राष्ट्रपती वट हुकूम काढू शकतात. ओके. पुढचा हो, ते उपराष्ट्रपतीमध्ये घेणार आहे 72चा आणि 71चा कलम. 71 आणि 72 कलम हे उपराष्ट्रपतीमध्ये आपल्याला शिकायचे आहे. कलम 143 कारण ते दोघांसाठी ना. कलम 143 कशासाठी लक्षात घ्या.
कलम 143 मध्ये सांगितलं गेलेलं आहे आपल्याला काय, राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागतील, राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागतील, न्यायालय राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागतील आणि सर्वोच्च न्यायालयाला तो देणे बंधनकारक आहे, देणे बंधनकारक आहे. आपण 1960 चा बेरोबरी नावाचा खटला पाहिला होता, तेव्हा हे पॉइंट तिथे आपण क्लिअर केला होता. सर्वात प्रथम या कलमाचा वापर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्या खटल्यात 1960 ला केला होता. कधी? 1960 मध्ये सर्वात प्रथम. ओके चला, सल्ला मागू शकतात. पुढे सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्या डोक्यात काय घालायचंय, राष्ट्रपतींचा वट हुकूम काढण्याचा कलम कोणता आहे, कलम 123 आहे. हा पॉइंट क्लिअर करायचा. त्यानंतर आपल्या डोक्यात काय घालायचं, कलम 143 कशाच्या संदर्भात आहे, राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागू शकतात. डायरेक्ट क्वेश्चन विचारला तो, खालीलपैकी कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती वट हुकूम काढतील, 123. खालीलपैकी कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागतील, 143. राष्ट्रपतींचे आणीबाणी विषयक अधिकार, आणीबाणी आपल्याला पूर्ण चॅप्टरच अभ्यासायचा आहे. फक्त आता डोक्यात एवढे टाकून ठेवा, आणीबाणी लागू करण्याचं काम राष्ट्रपती करतात, लागू करण्याचे कार्य राष्ट्रपती करतात. आणीबाणी कोण लागू करतं, राष्ट्रपती करतात. भारताच्या संविधानात 3 प्रकारच्या आणीबाणी आहे. भारतात संविधानात किती प्रकारच्या आणीबाणी आहेत, 3. 352 कलम राष्ट्रीय आणीबाणी, 356 राष्ट्रपती राजवट, 360 आर्थिक आणीबाणी. फक्त राष्ट्रपती काय करतात, आणीबाणी लागू करण्याचं काम तिथे करतात. राष्ट्रपतींचे कार्यवाधिकार, कार्यकारी अधिकार, कायदेविषयक अधिकार, कार्यकारी मंडळात राष्ट्रपती पाहिले, कायदेविषयक मध्ये पाहिले, वित्तीय अधिकार आहे, न्यायिक अधिकार आहे. कलम किती रे न्यायिक अधिकाराचा, मगाशी सांगत होतो कोणतरी, 72. तर न्यायिक अधिकाराचा जर आपण विचार केला तर राष्ट्रपतीला क्षमादान करण्याचा अधिकार आहे. राष्ट्रपती एखाद्या व्यक्ती सजा कमी करू शकतात, राष्ट्रपती फाशी रोखू शकतात. राज्यपालाला फाशी रोखता येत नाही, राष्ट्रपती फाशी रोखू शकतात. ओके, राष्ट्रपती काय करू शकतात, कलम 72 नुसार, कलम 72 नुसार राष्ट्रपती काय करू शकतात, फाशी रोखू शकतात. ओके, पण ती फाशी आर्मीच्या न्यायालयाने दिलेली नसावी. ओके, आर्मीच्या. वट हुकूम म्हणजे आदेश राष्ट्रपतींचा आदेश, रामगोसावी. ओके, न्यायिक अधिकार कलम 72 नुसार आहे, राष्ट्रपती फाशी रोखू शकतात. राज्यपाल फाशी रोखू शकत नाही. राईट रे माझ्या बघा, राज्यपालाला एखाद्या व्यक्तीची सजा कमी करता येते, एखाद्या व्यक्तीची सजा बदलता येते. म्हणजे फाशीच्या ऐवजी तो जन्मठेप ठेवू शकतो. राष्ट्रपती पण फाशीच्या ऐवजी जन्मठेप ठेवू शकतो, एखादी सजा डायरेक्ट माफ करू शकतो, एखादी सजा कमी करू शकतो राष्ट्रपती, आणि फाशीची सजा रोखू शकतो. फक्त ती लष्करी न्यायालयाने दिलेली नसावी. काय लष्करी न्यायालयाने दिलेली नसावी, हा पॉइंट लक्षात ठेवायचा. ती रोखता येत नाही. परराष्ट्रीय विषयक अधिकार, परराष्ट्रीय विषयक अधिकार म्हणजे दुसऱ्या राष्ट्रामध्ये काय व्यवहार कोणाच्या नावे चालतो, राष्ट्रपतीच्या. ओके, भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार टिंबटिंब यांच्या नावाखाली चालतो, असा क्वेश्चन आपल्याला विचारला. नावाखाली चालतो, नामधारी प्रमुखाच्या. हा आपण स्टार्टिंगलाच पाहिला होता. लष्कर विषयक अधिकार, लष्कराच्या 3ही संरक्षण दलाचे सरसेनापती कोण आहे, राष्ट्रपती आहे. आणि आणीबाणी विषयक अधिकार आता सांगितले तुम्हाला, त्या आणीबाणी आपण डीप मध्ये शिकणार आहे. ओके, कार्यकारी अधिकार, राष्ट्रपती खालीलपैकी कुणाच्या नेमणुका करतात, हा क्वेश्चन आपल्याला खूप वेळेस विचारलाय. ओके, पाठच करून ठेवायचं, नेमणुका कोणाच्या करतात. पंतप्रधान, मंत्रिमंडळ, महान्यायवादी, महालेखापाल, मुख्य निवडणूक आयुक्त, इतर निवडणूक आयुक्त, संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सदस्य कोण आहेत सध्या, प्रीती सुदान. कोण आहे सध्या, प्रीती सुदान आहे संघ लोकसेवाच्या आयोगाच्या आपल्या युपीएससीच्या अध्यक्ष. राज्य निवडणूक मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे भारताचे, राजीव कुमार आहे. ओके, त्यानंतरला राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती करतात, आणि वित्त आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती सुद्धा राष्ट्रपती करतात. 15 वित्त आयोग, किंवा आपण चॅप्टर बघणार शेवटी. काय नाव त्याचं 15 वित्त आयोगाचं, NK सिंग, 16 अरविंद पानगरिया. ओके, पंतप्रधानाची नियुक्ती कोण करतात, हा क्वेश्चन विचारला, राष्ट्रपती. केंद्रीय मंत्रिमंडळाची नियुक्ती राष्ट्रपती करतात, खाते वाटप पंतप्रधान करतात. महान्यायवाद्याची नियुक्ती कोण करतात, राष्ट्रपती.
महालेखापाल किंवा लेखापरीक्षक क्या याची नियुक्ती सुद्धा कोण करतं? राष्ट्रपती. मुख्य निवडणूक आयुक्त व इतर निवडणूक आयुक्त 61वी घटना दुरुस्ती 1988 झाली, यानुसार सुद्धा कोण? राष्ट्रपती यांची नियुक्ती करतात. संघ लोक सेवा आयोग म्हणजे युपीएससीच्या अध्यक्ष सदस्यांची, राज्याच्या राज्यपालांची, वित्त आयोगाच्या अध्यक्ष सदस्यांची, त्यानंतरला न्यायालयाच्या न्यायाधीशांची, न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात असा क्वेश्चन विचारला जातो? राष्ट्रपतीच करतात. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची सुद्धा नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती करतात. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती सुद्धा कोण करतं? राष्ट्रपतीच तिथे करतात. राष्ट्रपतींबाबत महत्वाच्या बाबी. भारताचे हंगामी राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 1950 ला भारतात संविधान लागू झालं, 1952 पर्यंत होते. भारताचे पहिले राष्ट्रपती कोणी? हाही क्वेश्चन आपल्याला खूप वेळेस विचारलाय. डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहे. भारताचे सर्वाधिक काळ राष्ट्रपती कोणी? डॉक्टर राजेंद्र प्रसादच आहे. भारतात 2 वेळा राष्ट्रपती पद मिळवणारा हा एकमेव व्यक्ती आहे. कलम 57 नुसार 2 वेळा. हा क्वेश्चन आपल्याला खूप वेळेस विचारला. 2 वेळा राष्ट्रपती कोण होते? भारताचे 2 वेळा राष्ट्रपती कोण होते? ओके, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. अपक्ष म्हणून निवडून आलेले पहिले राष्ट्रपती कोण आहे? व्ही गिरी 1969. अपक्ष, कोणत्याही पक्षाची व्यक्ती नाही. बिनविरोध निवडून आलेले राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी. इंदिरा गांधी सरकार कोसळले 1976 ला. 1977 ला काय झालंय? 1977 ला 44वी घटना दुरुस्ती 77 झाली बघा. 77 ला मोरारजी देसाई सरकार आलं. मोरारजी देसाईनं आपला नीलम संजीव रेड्डी नावाचा व्यक्ती, बघा भया नाही भाऊ, व्यक्ती, हा व्यक्ती नीलम संजीव रेड्डी याला उभं केलं पदासाठी, राष्ट्रपतीच्या पदासाठी. आणि काँग्रेसचा हा नीलम संजीव रेड्डी उभा राहिला. याच्या विरोधात काँग्रेसचा कोणताही व्यक्ती उभा राहिलेला नव्हता. म्हणून याला काय म्हणायचं? बिनविरोध निवडून आलेले पहिला राष्ट्रपती आणि एकमेव आतापर्यंत. ओके, निवडणुकीपूर्वी हरलेला व नंतर निवडून आलेला राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी आज हरला होता. भारताचे पहिले दलित राष्ट्रपती कोणी? KR नारायण 1997 राष्ट्रपती झाले. भारताचे पहिले दलित राष्ट्रपती कोणी? असे क्वेश्चन आपल्याला जास्त विचारतात. हा सेंटेन्स आपल्याला पुढेच पाहायला भेटणार. 1978 ला 44वी घटना दुरुस्ती आणि हा 1977 लाच निवडून आला होता आदल्या वर्षी. 1977 ला काय झालंय? आणीबाणी उठली, दुसरी आणि तिसरी आणीबाणी उठली आणि लगेच निवडणुका झाल्या. भारताचे पहिले शास्त्रज्ञ राष्ट्रपती कोण आहे? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. भारताचे पहिले शास्त्रज्ञ राष्ट्रपती. ओके, मिसाईल मॅन म्हणून आपण यांना ओळखतो. 2002 ते 2007. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहे? प्रतिभाताई पाटील. प्रतिभाताई पाटील या महाराष्ट्राच्या व्यक्ती आहे. महाराष्ट्राच्या व्यक्ती आहेत. 2007 ते 2012. भारताचे सर्वात तरुण राष्ट्रपती कोण आहे? नीलम संजीव रेड्डी. भारताचे सर्वात तरुण राष्ट्रपती कोण आहे? नीलम संजीव रेड्डी. आणि पहिले दलित तर डबल झाले या KR नारायण. त्यानंतर आताच्या सध्याच्या राष्ट्रपती ह्या ताईंना कोण ओळखत नाही. आताच्या सध्याच्या राष्ट्रपती म्हणजे भारताच्या सर्वात तरुण राष्ट्रपती, सर्वात तरुण राष्ट्रपती आहेत. आता यांच्या तोंडाकडे पाहिल्यानंतर वाटत नाही या तरुण आहे बुवा. यांच्याकडे पाहिले वाटतं या तरुण आहे. तरुण अजिबात नाही. अरे लेकराव, आतापर्यंत जे राष्ट्रपती झाले ना त्यांचा जन्म 1947 पूर्वी झालेला आहे. त्यांचा जन्म काय झाला? 1947 पूर्वी झाला आहे. आणि हा द्रौपदीताई मुर्मू यांचा जन्म झालाय 20 जून 1958 ला. कधी? 20 जून 1958 ला यांचा जन्म झालाय. भारत स्वातंत्र्यामध्ये जन्मलेल्या, स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती या. स्वतंत्र भारतात जन्म झालेल्या प्रथम राष्ट्रपती आहे त्या. स्वतंत्र भारतात जन्म झालेल्या कोण? द्रौपदीताई मुर्मू. द्रौपदीताई मुर्मू या मूळच्या कोणत्या राज्याच्या? ओडिसाच्या आहे. ओडिसा राज्याच्या मयूरभंज नावाचं गाव आहे. ओके, सॉरी, जिल्हा आहे ओडिसामध्ये. आणि बौद्धापोस यांचं गाव आहे, तिथे यांचा जन्म झालेला आहे. एवढं लक्षात घ्यायची गरज नाही गाव बिव, फक्त आपल्या डोक्यात एवढं ठेवायचंय काय? द्रौपदीताई मुर्मू यांचा जन्म कोणत्या राज्यात आहे किंवा या मूळच्या कोणत्या राज्याच्या आहे? ओडिसा. 1997 ला त्या नगर पंचायतच्या सदस्य बनल्या. भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या उपाध्यक्ष होत्या. 2015 ला झारखंडच्या 9व्या राज्यपाल होत्या. हाही क्वेश्चन आपल्याला खूप वेळेस विचारलाय. द्रौपदीताई मुर्मू यांनी कोणत्या राज्यात राज्यपाल म्हणून कारभार सांभाळलेला आहे? झारखंड राज्याचा राज्यपाल म्हणून कारभार सांभाळला आणि बिहारच्या हंगामी राज्यपाल होत्या. ओके,
हंगामी राज्यपाल. 7वी घटना दुरुस्त 1956 आपल्याला आठवत असेल, आपण पहिल्यांदा शिकलोय पहिल्या लेक्चर मध्ये. ओके, एक व्यक्ती 2 किंवा अधिक राज्यांचा राज्यपाल असू शकतो. जसं सीपी राधाकृष्ण तेलंगणाचा कारभार सुद्धा पाहत होते. 2015ला झारखंडच्या 9व्या राज्यपाल होत्या आणि सीपी राधाकृष्ण हे झारखंडचे 10वे राज्यपाल होते. यांच्यानंतर झारखंडचे राज्यपाल कोण बनलं होतं? सीपी राधाकृष्ण 10वे राज्यपाल बनले होते. 5 जून 2022ला या भारताच्या 15व्या राष्ट्रपती बनल्या. हा क्वेश्चन आपल्याला विचारलाय खूप वेळेस 2024ला पोलीस भरतीला. द्रौपदीताई मुर्मू या भारताचे कितव्या राष्ट्रपती? 15व्या राष्ट्रपती बनले. आता त्यांची प्रस्ताविका पंतप्रधानांनी तयार केली, अनुमोदन रामनाथ कोविंद यांनी दिले. रामनाथ कोविंद यांची जागा त्यांनी घेतलेली आहे. रामनाथ कोविंद यांची जागा त्यांनी घेतलेली आहे. यांच्या आधी 14वे कोण होते? हे भाऊ होते. 14वे हे भाऊ होते. ओके, द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहे? 15व्या राष्ट्रपती आहे. सर्वात तरुण राष्ट्रपती आहेत आणि आदिवासी राष्ट्रपती आहेत. मोस्ट आयएमपी पॉइंट. या भारताच्या प्रथम आदिवासी राष्ट्रपती आहेत. प्रथम आदिवासी राष्ट्रपती आहे. असाही क्वेश्चन आपल्याला काय होईल तिथे विचारला जाईल. आणि ओडिसाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. भारताच्या कितव्या महिला राष्ट्रपती रिया? ओडिसाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. ओडिसाच्या प्रथम महिला, भुवनेश्वर राजधानी ओडिसाच्या महिला राष्ट्रपती आहेत. महिला राष्ट्रपती आहे. ओडिसाच्या प्रथम महिला राष्ट्रपती आहेत. आणि या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती. पहिल्या कोणी? भारताच्या पहिल्या कसं घेतील? भारताच्या दुसऱ्या. आदिवासी पहिल्या राष्ट्रपती, पहिला पॉइंट क्लिअर. भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती. पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, महाराष्ट्राचे व्यक्ती, महाराष्ट्र जळगावच्या. ओके, चला आता राष्ट्रपती हा पूर्ण चॅप्टर आपल्या इथे संपलेला आहे. आता आपण राष्ट्रपतींचे प्रश्न संच बघणार आहोत. ओके, सर्व रेडी आहात? यस या नो. राष्ट्रपतींचे प्रश्न संच आपल्याला बघायचे आहे. ओके, जेवढे काही क्वेश्चन असेल 30-35 पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससीला आलेले सगळ्या प्रश्नांचं झापूक झुपूक स्पष्टीकरण घ्यायचं पुढल्या 15 मिनिटांमध्ये. ओके, राष्ट्रपती हा चॅप्टर सर्वांना समजला? यस या नो. चला आता मी कमेंट काय करतो? ऑफ करतो. कारण काय होईल, तुमचे उत्तर कसे येतात ते मला कळणं काळाची गरज आहे. ओके, चला पहिला क्वेश्चन आपल्या समोर आलाय. सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागू शकतात. सर्वोच्च न्यायालयाला तो देणे काय बंधनकारक आहे, कलम 143 नुसार. क्वेश्चन किती बरोबर येते किती चूक येते ते शेवटी सांगायचं सर्वांनी. पुढचा क्वेश्चन, भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविलेले आहे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर झाकीर हुसेन, के.आर. नारायण, आर. व्यंकटरमण. 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवलेली व्यक्ती कोण आहे? ओके, क्या बात है, वारे पठ्यो. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे प्रथम राष्ट्रपती आहेत. प्रथम राष्ट्रपती आहे. भारताचे सर्वाधिक काळ राष्ट्रपती आहे. सर्वाधिक काळ राष्ट्रपती आहे. पुढला प्रश्न, राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतं? राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतं? राज्यपाल, राष्ट्रपती, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, राष्ट्रीय न्यायिक आयोग. आता राष्ट्रपती चॅप्टर मध्ये आला म्हणजे राष्ट्रपतीच करणार ना रे, एवढे डोके चालवणार पट्ट्या हो. राष्ट्रपती चॅप्टर मध्ये हा क्वेश्चन आला म्हणलं हा राष्ट्रपतीच करणार ना. जर राज्यपाल करत असताना मास्तर काय मराय राष्ट्रपती मध्ये हा क्वेश्चन टाकला असता का? एवढं डोकं चालवा की गड्या हो. ओके, सोपी आयडिया आहे का नाही का? राष्ट्रपती चॅप्टर घ्यायला आपण, त्यात तो क्वेश्चन आलाय. राज्यपाल तुम्हाला शिकवलाच नाही मी तरी काही पोरं राज्यपाल हाणली. ओके, पुढे, भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतो? राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदार कोण असतो? लोकसभेचे निर्वाचित सदस्य, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य, विधानसभेचे निर्वाचित सदस्य. कलम 54 नुसार राष्ट्रपतीच्या निवडणुका होतात. सर्व निर्वाचन गण भाग येतं. लोकसभा निर्वाचित सदस्य, राज्यसभा निर्वाचित सदस्य, विधानसभा निर्वाचित सदस्य. दिल्ली, पॉंडिचेरी, जम्मू काश्मीर विधानसभेचे निर्वाचित सदस्य. 70वी घटना दुरुस्ती 1955 लागू झालेली आहे. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? क्वेश्चनला नंबर देईल ना, क्वेश्चन लक्षात ठेवा किती बरोबर येतात. भारताचा प्रथम नागरिक राज्यपाल, राष्ट्रपती, मुख्य न्यायाधीश. पंतप्रधान भारताचा वास्तविक कार्यकारी प्रमुख आहे. वास्तविक कार्यकारी प्रमुख आहे. राष्ट्रपती भारताचा नामधारी कार्यकारी प्रमुख आहे. नामधारी भारताचा कार्यकारी प्रमुख असा जरी विचारला तरी राष्ट्रपतीच उत्तर द्यायचं.
आणि भारताच्या तीनही संरक्षण दलाचे सरसेनापती, भारताची एकता, एकत्मता व अखंडता याचे प्रथम किंवा प्रमुख राष्ट्रपती आहे. टिंबटिंबची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात. राज्यपालांची नियुक्ती कलम 155 नुसार होती. नियुक्ती करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. राज्यपाल 153 आहे, पण नियुक्ती कलम 155 आहे. राज्यपालांची नियुक्ती कलम 155 नुसार होती आणि ही नियुक्ती करतात राष्ट्रपती. कोण करतं? राष्ट्रपती करतात. राज्यपालांना पदावरून दूर करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. केव्हाही ते पदावरून दूर करू शकतात. राष्ट्रपती जर वाटले की युद्ध किंवा बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र उठावामुळे भारताच्या किंवा भारताच्या काही प्रदेशात सुरक्षतेला भयंकर धोका निर्माण झाला आहे, तर राज्यघटनेच्या अनुच्छेद क्रमांक टिंबटिंबा नव्हे संपूर्ण भारतात किंवा भारताच्या काही भागात आणीबाणी जाहीर करू शकतात. असा लांबलचक क्वेश्चन रेल्वेला येतो. आणीबाणी 3 प्रकारचे आहे. राष्ट्रीय आणीबाणी कलम 352 या आणीबाणी चॅप्टर मध्ये आपण बघणार आहे. चुकला हा क्वेश्चन तर लोड घ्यायचं नाही. हा क्वेश्चन आणीबाणी चॅप्टर मध्ये आपल्याला बघायचा आहे. 356 राजवट आणि 360 आर्थिक आणीबाणी. आर्थिक आणीबाणी या पद्धतीने. ओके. कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी आहे, भारताची आणीबाणी. कलम 352. कलम आणि योग्य जोड्या जुळवा. कलम 54, 53, 58, 61 सगळे कलम शिकवले, सगळे तोंडपाठ झाले. इकडे तरतुदी दिलेल्या आहेत, कुणी चुकता कामा नये. कलम 52 भारताचे एक राष्ट्रपती असेल. कलम 53 भारताच्या तीनही आपण म्हणतो 53 मध्ये भारताचे प्रथम नागरिक असेल. 53 मध्ये भारताचे कार्यकारी आपण म्हणतो ना भारताचे एकता, एकत्मता, अखंडतेचे प्रतीक असतील. कलम 53 भारताचे काय असतील? तीनही संरक्षण दलात सरसेनापती असतील. कलम 54 राष्ट्रपतींच्या निवडणुकीची निवडणूक, भारताच्या राष्ट्रपतींची निवडणूकसाठी निर्वाचन मंडळ. कलम 54. कलम 55 भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत. कलम 56 कालावधी. कलम 57 पात्रता. कलम 58 शर्ती. राष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या कलम 57 एक व्यक्ती किती वेळा होऊ शकतो? कलम 58 पात्रता. कलम 59 शर्ती. भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकी संबंधित पात्रता. पात्रता तो व्यक्ती भारताचा नागरिक असावा, वय वर्ष 35 पूर्ण असावं. वय वर्ष 35 काय असावं? पूर्ण असावं. कलम 61 महाभियोग आणि कलम 53 केंद्रीय कार्यकारी सत्ता राष्ट्रपती ठिकाणी विहित केलेली आहे, म्हणजे ते नामधारी कार्यकारी प्रमुख म्हणून ओळखले जातात. ओके. मग बघा पुढे जोड्या लागते. ऑप्शन क्रमांक 2 2 2 1 4 3. ओके. ऑप्शन क्रमांक 2 खालीलपैकी कोणता नकाराधिकार भारताच्या राष्ट्रपती वापरू शकत नाहीत? हा क्वेश्चन आपण बघितला. तुम्हाला म्हटलं असा क्वेश्चन विचारला जातो. कोणता नकाराधिकार भारताचे राष्ट्रपती वापरू शकत नाही? नकाराधिकार भारताचे राष्ट्रपती वापरू शकत नाही. कोणता नकाराधिकार भारताचे राष्ट्रपती वापरू शकत नाही? बघितलं आपण मागे बघा. ते फक्त अमेरिकेचे राष्ट्रपती तो वापरू शकतात. कोणता? गुणात्मक नकाराधिकार. कोणता? गुणात्मक नकाराधिकार फक्त अमेरिकेच्या राष्ट्रपतींना लागू आहे. ऑप्शन क्रमांक 2. भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकी यांच्या मताचे मूल्य हे टिंबटिंब राज्यगणीय वेगवेगळे असते. भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मताचे मूल्य हे टिंबटिंब राज्यगणीय वेगवेगळे असतात. ओके. लोकसभेचे सदस्य, राज्यसभे सदस्य, विधानसभे सदस्य काय असतात? वेगळे असतात. इथे वेगळे असतात. कुठं? विधानसभेत. इथं कमी, इकडे काय असतं? जास्त. ओके. पुढचा क्वेश्चन. भारताचे राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कुणाकडे देतात? राजीनामा कुणाकडे सादर करतात? राजीनामा कुणाकडे सादर करतात? पंतप्रधान, भारताचे सर्वोच्च न्यायालय, भारताचे उपराष्ट्रपती यापैकी नाही. आपल्या पदाचा राजीनामा कुणाकडे देतात? भारताच्या उपराष्ट्रपतींना. तो राजीनामा घेऊन ते कुठे जातात? लोकसभेच्या अध्यक्षांकडे. भारताच्या राष्ट्रपतींची निवड अप्रत्यक्षरित्या निर्वाचन मंडळाकडून त्यांच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश होतो, ज्यामध्ये भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकी अप्रत्यक्षरित्या होतात. ही पद्धत कलम 55 मध्ये आहे आणि आयरिश कडनं घेतली अप्रत्यक्षरित्या. कुठनं? आयरिश कडनं घेतली. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत कोण भाग घेतं? कलम 54 मध्ये दिलंय लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभेच्या निर्वाचित सदस्य. ऑप्शन क्रमांक 4. भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्यांनी काही काळ का होईना प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळलेली आहे?
कोणता व्यक्ती 1969 ला राष्ट्रपती झालता? डी.वाय. चंद्रचूड. ओके, वाय चंद्रचूड हे धनंजय चंद्रचूड यांचे वडील आहेत. हेही महाराष्ट्राचे सरन्यायाधीश आहेत. ओके, कोण? न्यायाधीश मोहम्मद हिदायतुल्लाह. ऑप्शन क्रमांक 2. पुढला क्वेश्चन. साहित्य, शास्त्र, कला. ओके, हा आपल्याला राज्यसभेमध्ये शिकायचा आहे. या समाजाचे ज्ञान असणारे जास्तीत जास्त किती सदस्य राष्ट्रपती राज्यसभेवर पाठवू शकतात? राज्यसभेमध्ये 250 सदस्य असतात. याचे 2 भागात वर्गीकरण केले जातात. 238 सदस्य आणि 12 सदस्य. 12 सदस्य राष्ट्रपती राज्यसभेवर नामनिर्देशित करत असतात. खालीलपैकी राष्ट्रपतींचा अधिकार नाही. राष्ट्रपती मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात. भारताच्या परराष्ट्राचे करार हे राष्ट्रपतीच्या नावे केले जातात. जगभर भारताच्या राजदूतांची नेमणूक राष्ट्रपती करतात. दरवर्षी संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती आपल्या अभिभाषणाने करतात. ओके, मंत्रिमंडळाचा प्रमुख हा राष्ट्रपती नसतो. मंत्रिमंडळाचा प्रमुख हा पंतप्रधान असतो. कोण? पंतप्रधान. ऑप्शन क्रमांक 1. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोण मतदान करू शकत नाही? खालीलपैकी कोण मतदान करू शकत नाही? राष्ट्रपतींच्या निवडणुकीत कोण मतदान करू शकत नाही? कोण मतदान करू शकत नाही? विधान परिषदेचे निर्वाचित सदस्य मतदान करू शकत नाही. विधानसभा, लोकसभा, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य मतदान करतात. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती कोण करतं? भारतात संविधानाच्या कलम 148 मध्ये याची तरतूद आहे. ओके, हा क्वेश्चन एमपीएससी विचारला. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक राज्यसभेत दिवशी कलम 148 मध्ये यांची तरतूद आहे. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती करतात. भारताचे सर्वाधिक काळ राष्ट्रपती पद भूषवलेली व्यक्ती कोण? सगळे क्वेश्चन, पोलीस भरती, सरळ सेवा, रेल्वे, झडपी, सगळे क्वेश्चन घेतलेत. सगळे आतापर्यंत आले 2012 पासून विशेष खोल करून टाकला. डोक्याला हेडेकच नको. भारतात सर्वाधिक काळ राष्ट्रपती असणारा व्यक्ती कोण आहे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 2 वेळा राष्ट्रपती बनलेले व्यक्ती. 52 पासून 64 पर्यंत. खालील पर्यायांमध्ये काही नावं दिलेली आहेत. त्यातील विसंगत नाव ओळखा, वेगळं नाव ओळखा. इंद्रकुमार गुजरवाल, लाल बहादूर शास्त्री, एस.डी. देवगडा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हे तिघे जे आहेत ना, हे पंतप्रधान आहेत आणि हा राष्ट्रपती. हे तिघं काय? पंतप्रधान. हे काय? राष्ट्रपती. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. राष्ट्रपतींवर महाभियोगाद्वारे पदच्युत करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे? महाभियोगाद्वारे पदच्युत करण्याचा अधिकार कोणाला आहे? महाभियोगाद्वारे पदच्युत करण्याचा अधिकार कोणाला आहे? संसद, न्यायालय, मंत्रिमंडळ, लोकसभा. पुढे मांडला तो संसदेत मांडला जातो. खालीलपैकी कोणत्या पदासाठी निवडणूक घेतली जात नाही? राज्यपाल, मुख्य निवडणूक आयुक्त. निवडणूक घेतली जाते म्हटल्या, निवडणूक घेतली जाते. राष्ट्रपती यापैकी नाही. कोणत्या पदासाठी निवडणूक घेतली जाते? कोणत्या पदासाठी निवडणूक घेतली जाते? ओके, राष्ट्रपती पदासाठी निवडणूक घेतली जाते कलम 55 नुसार अप्रत्यक्षरित्या. भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारची केली जाते? राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत सांगा. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, निवडणुकीद्वारे, सर्वांच्या सहमतीने. राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत सांगा. क्या बात आहे. ओके, अप्रत्यक्षरित्या एकल संक्रमणीय मतदानाद्वारे आयरिश कडनं ही पद्धत घेतलेली आहे. वर्तमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, हे 2024 चा क्वेश्चन. भारताच्या टिंबटिंबव्या राष्ट्रपती आहे. द्रौपदी मुर्मू भारताच्या टिंबटिंबव्या राष्ट्रपती आहे. द्रौपदी मुर्मू भारताच्या टिंबटिंबव्या राष्ट्रपती कितव्या? 15व्या. पहिले डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 14वे रामनाथ कोविंद. राष्ट्रपतींचा कालावधी भारतीय संविधानाच्या टिंबटिंब या कलमात आहे. राष्ट्रपतींचा कालावधी कोणत्या कलमात आहे? राष्ट्रपतींचा कालावधी बराबर बराबर बराबर. राष्ट्रपतींचा कालावधी कोणत्या कलमात आहे? कार्यकाळ कलम 56 मध्ये, कलम 52 निवडणुकीची पद्धत, कलम 57 पात्रता, कलम 55 निवडणुकीची पद्धत. कलम 55 निवडणुकीची पद्धत, 56 कालावधी, 57 पात्र. एक व्यक्ती किती वेळा राष्ट्रपती होऊ शकतो? एक व्यक्ती किती वेळा राष्ट्रपती होऊ शकतो? 57. 58 मध्ये पात्रता आहे आणि 52 मध्ये राष्ट्रपती पद आहे.
पुढला क्वेश्चन, राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत कोणत्या देशाकडनं घेतली? हे सगळे क्वेश्चन 2024 चे बघा. आता द्रौपदीताई मुर्मू बसून इथून पुढचे सगळे क्वेश्चन 2024 चे पोलीस भरतीचे. राष्ट्रपतीची निवडणूक, राष्ट्रपतीची निवडणूक राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? झालं का? ओके. राष्ट्रपतीची निवडणुकीची पद्धत आयरिश कडनं घेतली रे, ब्रिटन कडनं. कुठून? कलम 55 सांगितलाय. लका निवडणुकीची पद्धत आयरिश कडनं घेतलेली आहे. ओके. ब्रिटन कडनं काय घेतलंय? ब्रिटन कडनं राष्ट्रपती पद घेतलंय. आणि अमेरिकेकडनं काय घेतलंय? महाभियोग घेतलाय. जाय का 90 मिनिटे आणली काय? महाभियोग. सगळ्या गोष्टी शिकवल्या. झापूक झुपूक उत्तर आले पाहिजे डायरेक्ट. महाभियोग, आयरिश, कलम 55. निवडणुकीची पद्धत 2024 चा पोलीस भरतीचा क्वेश्चन आहे. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती यांच्यावर महाभियोग लावला जातो? आतापर्यंत काही राष्ट्रपतीवर महाभियोग लागलेला नाहीये. राष्ट्रपतींवर महाभियोग लावण्याची पद्धत कुठून घेतली आहे? अमेरिकेकडनं महाभियोगाची. कलम 15 धर्म, वंश, जात, लिंग, जन्म, ठिकाण. कलम 60 राष्ट्रपतींना शपथ सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देतात, ते नसेल तर ज्येष्ठ न्यायाधीश. कलम 56 कालावधी साधारणपणे 5 वर्ष. कालावधी साधारणपणे 5 वर्ष. कलम 61 महाभियोग. फक्त एका गव्हर्नरवर महाभियोग लावला, त्याचं नाव काय रे? फक्त एका गव्हर्नरवर महाभियोग लागलेला आहे, त्याचं नाव काय? कलम 61 महाभियोग. बाबी अख्ख्या महाराष्ट्रात एवढे क्वेश्चन कोणी घेत नसेल चॅप्टरचे, आहे का नाही? मोकार क्वेश्चन आहे 30-40. वॉरेन हेस्टिंग वर लागला वरण भात, राईट, त्यावर लक्षात ठेवायचा, उत्तर येऊन जातं. आतापर्यंत टिंबटिंब इतक्या राष्ट्रपतींवर महाभियोग लावण्यात आलेला आहे. आतापर्यंत टिंबटिंब इतक्या राष्ट्रपतींवर महाभियोग लावण्यात आलेला आहे. 0 राष्ट्रपतींवर महाभियोग लावण्यात आलेला आहे. 0, राईट. टिंबटिंब हे भारतीय सैन्याच्या तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात. भारताच्या तीनही संरक्षण दलाचे सरसेनापती कोण? भूदल प्रमुख, राष्ट्रपती, पंतप्रधान, फील्ड मार्शल. तीनही संरक्षण दलात सरसेनापती. कलम 53(2) तीनही संरक्षण दलात सरसेनापती. राष्ट्रपती, आता चॅप्टरच राष्ट्रपती चालू आहे म्हणजे उत्तर राष्ट्रपतीच्या येणार ना का? ओके. तर अशा पद्धतीने राष्ट्रपती या चॅप्टरचा दी एंड इथे झालेला आहे. राष्ट्रपती हा चॅप्टर. जे विद्यार्थी मित्र नवीन असतील त्यांनी हात वर करा आणि एकदा कोणाचे किती चुकले एकदा झापूक झुपूक सांगून द्या. लगेच आपलं काय पुढचं लेक्चर गणिताचं होणार आहे. स्थानिक किंमत, दर्शन किंमत, शेवटचा पार्ट उद्यापासून. ओके. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. 3 चुकले. ज्या चुका आपण टिक मारून ठेवल्या त्याला काही टेन्शन नाही. मंत्रिमंडळाचं ते आपण अजून शिकलो नव्हतो. ओके. ज्या गोष्टी शिकलो नव्हतो फक्त राष्ट्रपती उत्तर होतं ते जर चुकेला असेल तर काही टेन्शन घेऊ नका. ओके. जे मंत्रिमंडळात पुढे आहेत त्या गोष्टी. ओके. ज्यांचे 4-5 चुकलेले आहेत त्यांनी परत एकदा पूर्ण लेक्चर बघून घ्यायचं. ज्यांचे 4-5 चुकले त्यांनी मला वाटतं मागचे लेक्चर बघितलेले नसेल. ओके. नवीन होतो सर, राईट रे माझ्या वागा. जे नवीन होते त्यांचे जास्तच क्वेश्चन चुकले असेल कारण त्यांनी मागचं लेक्चर बघितलेलं नाही. पण जे प्रॉपर पोर आहेत जुने त्यांचे सगळे क्वेश्चन बरोबर यायला पाहिजे, सगळे. ओके. क्या बात आहे. सर्वांना राष्ट्रपती हा चॅप्टर समजला? यस या नो? जे नवीन आहेत त्यांनी घेऊन टाका. जे नवीन आहेत त्यांनी मागचे लेक्चर बघून टाका. मागचे लेक्चर बघून टाका. ओके. आता नाही चुकणार, लक्षात ठेवतं. क्या बाकी. ओके. लवकरच येईल बाबा, काही टेन्शन घेऊ नका. एक चुकलं ना सर काही टेन्शन नाही. ओके. काही टेन्शन नाही. चला. ओके. 1 नंबर कार्यक्रम झाला राष्ट्रपतीचा. आता उद्या कोण शिकायचा? उद्या कोण शिकायचा? उपराष्ट्रपती. आता लगेच 3 वाजून 5 मिनिटांना, कारण 10 मिनिटं सेटअप थोडा गार होईल ना. 3 वाजून 5 मिनिटांना लगेच पुढचं लेक्चर सुरू करायचं. ओके सर. नवीन आहे तरी 3 चुकले. क्या बात आहे रे माझ्या वागा. खूप छान रिव्हिजन झाली सर. हो, प्रश्न घेतल्यामुळे ना. ओके. आता उद्या उपराष्ट्रपती शिकायची याची पीडीएफ टेलिग्रामला 4च्या नंतर भेटून जाईल, सकाळची ही आणि पुढची. ओके. बाय बाय, टेक केअर. आणि फीडबॅक पाठवा रे मला. फीडबॅक पाठवा. किती बोंबलू सांगू. ओके. भरा फीडबॅक पाठवून द्या बरं. ओके. व्हॉट्सअपला पाठवा किंवा चॅट बॉक्स मध्ये पाठवा. चला बाय बाय, टेक केअर. थँक्यू सो मच. लगेच 3 वाजून 5 मिनिटांनी गणिताचं लेक्चर सुरू होईल.
असे क्वेश्चन नाही घेत सर, टॉपिक झाले की ऑदर बेस्टला बाबा आपण घ्यायचे. ओके, आपलं घ्यायचे, आपल्याला फायदा आहे त्याचा. हे क्वेश्चन सगळे पेपरला आलेले क्वेश्चन, रेल्वे, सरळ सेवा, सगळे पार एमपीएससी पर्यंतचे सुद्धा आहे. ओके, त्यामुळे याच्या बाहेरचा क्वेश्चन त्यांनी विचारूच नाही बुवा. ओके, चला बाय बाय, टेक केअर, थँक्यू सो मच.